या संस्थेच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा संदर्भात दिनांक 28/7/26 रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात आपण 8 टप्पे केले होते. पहिला टप्पा नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती सकाळी 11:15 ते 11:45. नामनिर्देशन पत्राची छाननी 11:46 ते 12:05. वैध नामनिर्देशन पत्राची यादी जाहीर करणे छाननीनंतर लगेच. नामनिर्देशन पत्राची माघारी घेणे दुपारी 12:06 ते 12:25. अंतिम उमेदवाराची यादी जाहीर करणे 12:26. आवश्यकतेनुसार निवडणूक मतदान प्रक्रिया 12:30 ते 1 वाजेपर्यंत आणि मतमोजणी प्रक्रिया मतदानानंतर लगेच. सदरच्या आजच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमात सभेपुढे सभापती पदासाठी श्री विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी अशोक बाबून द्राक्षे यांचं नाव सुचवलं होतं व त्यास सोमनाथ विठ्ठल मुंगसे यांनी अनुमोदन दिलं होतं. आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी क्रांती संदीप सोमवंशी यांनी रणजित विठ्ठल गाडे यांचं नाव सुचवलं होतं व त्यास अनुराग संजय देव यांनी अनुमोदन दिलं होतं. सभेपुढे विहित मुदतीत नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृतीच्या काळात सभेपुढे सभापती पदासाठी अशोक बाबून द्राक्षे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झालेला होता व उपसभापती पदासाठी रणजित विठ्ठल गाडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे छाननी अंती संस्थेच्या सभापती पदासाठी श्री अशोक बाबून द्राक्षे यांना अविरोध घोषित करण्यात आलेले आहे व उपसभापती पदासाठी रणजित विठ्ठल गाडे यांना अविरोध घोषित करण्यात आलेले होते. आणि त्यानंतर सभेचं कामकाज संपल्यानंतर या दोघांना घोषित करून सभेचं कामकाज संपलं.